वांगे हे पहिलं पीक आहे आमचं. सिटीतनं खेडेगावात आलं तर पहिलं पीक आहे वांगे. तुम्ही शेतकरी तसे शेतीचा व्यवसाय तुमचा पहिल्यापासून नाही. तुम्ही आता नोकरी सोडून आल्यानंतर तुमचा हे पहिला अनुभव. आनंदाने कोणी म्हणत नाही ना शेती करायला या. बरोबर. तुम्ही कसे काय आले? तुमचे व्हिडिओ बरेच वेळा बघितले. कधी बघितले? युट्यूबवर. कधीपासून बघताय तुम्ही? साधारण वर्षापासून. अच्छा, त्यांनी थोडा कॉन्फिडन्स आला. हा. टोमॅटो भाजीपाला किंवा जी वांगे किंवा इतर जी भाजीपाल्याची पिकं आहेत, वेलवर्गीय असो इतर कुठली असो, संपलेली, पूर्ण संपलेली. 30 वर्षामध्ये पिका म्हणजे जमिनीचा पोत खराब झाला. बरोबर. त्यामुळे पीक कुठलंही घेतलं तिथे उत्पन्न कमीच मिळतं. लोकांचा जो भ्रम आहे का पाण्यावर शेती पिकते बुवा, हा भ्रम थोडा तुटायला लागला. पाण्यामुळे नाही. अवकाळी पाऊस आणि वादळ पाऊस होऊन किती दिवस झाले. आता मी गावातून चालू बघा, माझे पाय सगळे गाळाने भरले. कालपासून उघडलाय. नाही तर किती दिवस पाऊस होता? कंटिन्यू 1 महिना. 5 तारखेला पहिला पाऊस झालेला. बरोबर. गारांचा पाऊस झालेला 5 मेला. त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस चालू आहे. काल आणि आजच फक्त पाऊस नाही. म्हणजे 25 दिवस पाऊस नाही. बाकी कंटिन्यू पाऊस. 25 दिवस कंटिन्यू पाऊस. आणि पाऊस साधा नव्हता. पाऊस पडला की इथं जवळजवळ गुडघ्या इतकं, काही ठिकाणी गोट्या इतकं पाणी साचायचं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये लोकांचे सगळे पिकं संपली. आमच्याकडे जे लोक वांगे तोडण्यासाठी येतात ते 50 ते 60 ठिकाणी कामाला जातात. तर ते लोक सांगतात तुमचे वांगे आहे ना, असे वांगे आम्ही आतापर्यंत कुठेच पाहिलेले नाही. तसं जर प्लॉट आहे ना 1.5 महिन्यापासून चालू झालं. 1.5 महिन्यात पहिला तोडा 1.5 महिने. बर. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर पावसाळ्यामध्ये सगळी पिकं संपली. किती दिवसाच्या पावसाने? 1 महिन्याच्या. बरोबर आहे. 25 दिवसाच्या. मग याचं काही कारण तुम्ही शोधलं का? तुमचा प्लॉट राहिला आणि त्यांचे काय गेलं? गेलं वॉटर सोल्युबल का नाही सोडलं थोडं का? 19 वगैरे पूर्ण प्लॉट याच्यावरच करायचा होता. वैदिकच करायचं. थोडं केमिकल वापरून बघा. तुम्हाला सल्ला नाही मिळाला कोणाचा? ते सांगणारे भरपूर सांगितले पण नाही वापरलं. आपल्याकडे फळ आळ्यासाठी काय हे बघा, एक लक्षात घ्या. तुम्हाला फळ आळीत का त्रास देते त्याचं उत्तर तुम्हाला मी आल्यालाच दिलं. तुम्ही आता पण किती खर्च केला, किती उत्पन्न निघाला? सर्व स्त्रियांना हे सांगणार का वैदिक वापरा. वैदिकने सगळ्यात महत्वाचं जमिनीचा पोत सुधारतो. जमीन चांगली असेल तर पिकं चांगली येतील. पिकं वाढले तर उत्पन्न वाढेल. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांग. मी विशाल मुरलीधर वाळुंज, राहणार औरंगपूर, तालुका अकोले. इथं तुमचे क्षेत्र किती आहे सगळं? 35 गुंठे. फक्त 35 गुंठे? हो, 35. म्हणजे हे जे वांग्याचं क्षेत्र आहे तेवढंच? बाकी मग सगळे म्हणजे वाटणीदार आहे बाकी? ओके. म्हणजे इथं तुमचं एवढं क्षेत्र आहे का सगळं मिळून एवढंच आहे? नाही, इथं एवढंच आहे. अच्छा, दुसरीकडे पण आहे? इथं खाली आहे, इथं लालकुबी लावली. आणि खाली परत 1 एकर आहे. म्हणजे पांगलेले सगळे? शेवंती करता कायम? हो, पहिले सर्व्हिस करत होतो. आता याच वर्षी शेती करतो. वांगे हे पहिलं पीक आहे आमचं. सिटीतनं खेडेगावात आलं तर पहिलं पीक आहे वांगे. तुम्ही शेतकरी तसे शेतीचा व्यवसाय तुमचा पहिल्यापासून नाही. तुम्ही आता नोकरी सोडून आल्यानंतर तुमचा हे पहिला अनुभव? अच्छा. तरी म्हटलं कसं काय शेतकऱ्यांनी कसं काय एसिटी होती वापरली? शेतकऱ्यांना केमिकल मधून सुटतील तेव्हा वापरतील ना? बरोबर आहे की नाही? माणसाला कसं आहे, जे वळण पडलं ते वळण. मी स्वतः ऑर्गॅनिक. पप्पा वडील मुरलीधर. बरं. तुमचं नाव? मुरलीधर विकाजी. अच्छा. तुम्ही शेतीच करता पहिल्यापासून? बरं. मी पण पुण्याला होतो. तुम्ही पण पुण्यालाच होते? मग इथं शेती कोण करायची तुमची?
तोपर्यंत एकत्र कुटुंब होतं. बर बर बर. अच्छा आम्ही सगळे 6 भाऊ. अच्छा. ते एकत्र कुटुंबात चालू होतं आणि विभक्त झाल्यानंतर माझी सर्व्हिस सुटली मग इकडे आलो. अच्छा, तुम्ही काय सर्व्हिस करत होते? कंपनीत होतो. ओके. तुम्ही? माझा बिझनेस होता इलेक्ट्रिकल. अच्छा बर. तुम्ही शेतीत काय आले मग इकडे? मागच्या वर्षी इन्सिडेंट झाला. अच्छा. मोठा मुलगा वारला तिथे म्हणून इकडे आले. मग आता तुम्ही इथे शेती करायला सुरुवात केली, मग तुम्ही सर्व सोबतच करता? हो. मग तुमचा हे पहिलंच पीक आहे म्हणताय? हो, पहिलंच पीक. पहिलं म्हणजे त्यांचं पहिलं पीक. हा, त्यांचंच ना म्हणतो मी. आमचं तुमच्या कारकिर्दीमधलं पहिलं सिटीतनं गावीकडे आल्यानंतर पहिलं पीक. पहिलं पीक आहे म्हणजे शेतकरी या भूमिकेतून पहिलं पीक आहे. हो हो. बरोबर. शेतीमध्ये आता एवढे सगळे लोक शेती करताय, तर ठीक आहे, आता अकोला थोडासा नंदनवन आहे शेतीसाठी, बरोबर आहे. पण तरी पण मग शेतकरी असा म्हणजे सांगत नाही की बाबा शेतीमध्ये या कोणी, असं आनंदाने कोणी म्हणत नाही ना शेती करायला या. नाही बरोबर. तुम्ही कसे काय आले? तुमचे व्हिडिओ बरेच वेळा बघितले. कधी बघितले? युट्यूबवर. ज्यावेळेस नाशिकला होता ना. तुम्ही नाशिकला होते? हो. बर. त्यावेळेस अच्छा. त्याच्यानंतर कधीपासून बघताय तुम्ही? साधारण वर्षापासून. अच्छा. त्यांनी थोडा कॉन्फिडन्स आला. हां, त्याच्यानंतर यांना कसं बघ समजावलं तुम्ही? नाही मग आता आपण करू शकतो बा. हा, रासायनिक मध्ये जर बघितलं खतांच्या किमती एवढ्या झाल्या. बरं. औषधं ते परवडत नाही. बरोबर. त्याच्यानंतर मग झाडं लवकर खराब होऊन जातात. बरं. उबळा येतो. म्हणजे आता सर्वसाधारण जर बघितलं हां. तर आता टमाट्याचे प्लॉट बघितले तर चालू झाले आणि लगेच संपले. म्हणजे आज परिस्थिती काय का काही ते परिस्थिती काय अतिशय अवघड परिस्थिती. काय म्हणजे थोडं वर्णन करा ना. सगळे टोमॅटो भाजीपाला हं. किंवा जी वांगे किंवा इतर जी भाजीपाल्याची पिकं आहेत, वेलवर्गीय असो हां. इतर कुठली असो, संपलेली. पूर्ण संपलेली. आता मला सांगा की अकोले तालुका आणि त्यात अकोलेचा हा जो पट्टा आहे प्रवरेचा, हा पट्टा प्रवरेचा पट्टा म्हणजे पाण्याचा पट्टा, सुपर सुपर. बरोबर आहे ना. म्हणजे बारमाही पाणी, हो बरोबर आहे की नाही. हो. ह्या बारमाही पाण्यामध्ये तुमचं सगळं हा भागाचा हा डोंगर तो डोंगर तिकडचा, हो. हे दोन मधलं जे खोरं आहे सगळं, हे प्रवरा खोरं पहिल्यापासून अगदी पार श्रीरामपूरपर्यंत ते एकदम हिरवगार झालं हिरवगार. या प्रवरा नदीमुळे. हो. मग पाणी भरपूर आहे इथे, बरोबर आहे. मग बारमाही पिकं होतात. मग बारमाही पिकं होतात मग त्याच्यामुळे जमीन बी काळीभोर आहे पहिल्यापासून. अशा जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही पिकं घ्यायचे सुरुवातीला, तुम्ही ज्यावेळेस तरुण होते तेव्हा कशी पिकं यायची? त्यावेळेला कमीत कमी खर्चामध्ये पीक घ्यायचे, बरोबर. आणि चांगल्या क्वालिटीचे. 10 रुपये लावले तर 100 रुपयाची पीक व्हायची, बरोबर आहे ना. खर्च कमी असायचा, खर्च कमी, फवारण्या फवारण्या कमी. अतिशय कमी. ह्या 20-30 वर्षामध्ये काय बदललं? 20-30 वर्षामध्ये पिका म्हणजे जमिनीचा पोत खराब झाला, बरोबर. त्यामुळे पीक कुठलंही घेतलं हां. तिथे उत्पन्न कमीच मिळतं त्याचं. लोकांचा जो भ्रम आहे का पाण्यावर शेती पिकते बुवा, हा भ्रम थोडा तुटायला लागला आता. पाण्यामुळे नाही, जमिनीचा पोत पण तेवढाच महत्वाचा महत्वाचा आहे. म्हणजे जर तुमच्याकडे नुसतं पाणी असून चालत नाही. पाणी तुम्ही तळं भरू शकता, पाण्याचा तुम्ही एखादा बोर मारू शकता, बरोबर आहे की नाही. परंतु जमिनीचा कस आहे तो तुम्हाला बँकेत नाही भरून ठेवू शकत, तर तुम्हाला जमीनच जपावं लागेल. जमिनी जे आहेत ना रासायनिक वापरून जमिनी पूर्ण खराब झाल्या. तारीख किती आज? 30 तारीख आहे, संध्याकाळचे सर हे बघा, संध्याकाळचे किती वाजलेले? 6:30, बरोबर आहे. आणि मला वाटतं आज तारीख 30 म्हटल्यावर आता इथे ढगफुटीने अवकाळी पाऊस होऊन शेजारी झाला ना गणोऱ्यामध्ये परिसरामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळ पाऊस होऊन किती दिवस झाले. आता मी गावातून चालू बघा, माझे पाय सगळे गाळाने भरले. कालपासून उघडलाय. नाही तर किती दिवस पाऊस होता? कंटिन्यू 1 महिना. 5 5 मेला पहिला पाऊस झालेला आहे. बरोबर. गारांचा पाऊस झालेला बरं. 5 मेला. त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस चालू आहे. किती दिवस? काल आणि आजच फक्त पाऊस नाही, म्हणजे 2 दिवस 25 दिवस. 2 दिवस पाऊस नाही, बाकी कंटिन्यू पाऊस आहे. 25 दिवस कंटिन्यू पाऊस. आणि पाऊस साधा नव्हता. हा. पाऊस पडला की इथं जवळजवळ गुडघ्या इतकं, काही ठिकाणी गोट्या इतकं पाणी पाणी साचायचं. साचायचं. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती आहे. परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये लोकांचे सगळे पिकं संपले. म्हणजे संपले म्हणजे परत त्यांनी त्याच्यामध्ये काही फवारे मारायला पण शिल्लक नाही राहिले. नाही काहीच नाही, काहीच. बरोबर आहे. आज त्याच तालुक्यामध्ये आणि त्याच परिसरामध्ये तुमचं पीक तर डोला एकदम मगाशी आम्ही डोरमधून पाहिलं का हो? एकदम सुंदर आहे हा? ना. फुलं प्रचंड फुलं आले. फुलं तर आहेच, म्हणजे फुलं तर प्रचंड आहेत, परंतु सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फुटवा, झाडाचा हिरवेगारपणा, याला काहीच कमतरता नाही ना.
का हो बरोबर. तुम्हाला हे बघून थोडस असं अचंबित नाही वाटलं का? नाही म्हणजे खुशी झालेली आहे. याच्या आमच्याकडे अगोदर- जे लोक वांगे तोडण्यासाठी येतात हा. ते 50 ते 60 ठिकाणी कामाला जातात बर. तर ते लोक सांगतात ते तुमचे वांगे आहे हा. ना असे वांगे आम्ही आतापर्यंत कुठेच पाहिलेले नाही आजपर्यंत नाही नाही पाहिजे. पाहिले. ते त्यांचं फीडबॅक ऐकून आम्हाला खुशी होते. याच्या अगोदरही मी वांग्याचे प्लॉट केलेले आहेत आम्ही, बरोबर. पण अशी पोझिशन नाही. तुमची पण नाही का जलती म्हणजे इथून पाठीमागे झाडं खूप प्रचंड वाढली होती पण माल नव्हता निघत. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या झाडामध्ये जसं म्हणतो पोरगा असावं पण कर्तृत्वानं असावं, तसं पीक असावं पण ते जोमदार असावं, त्याची जी उत्पन्न देण्याची क्षमता आहे ती पण जोमदार असावी आणि त्याचं आरोग्य पण नीटनेटकं असावं. आता वांगे म्हटले तर व्हायरस आणि शेंडाळ ही त्याच्या 5वीला पूजेला राहते. तुम्ही लावा 5व्या दिवशी लगेच शेंडाळीने व्हायरस सुरू होतो. मेन म्हणजे ना प्लॉट मध्ये तुम्हाला पुढं म्हणजे शेंडाळी नाही. शेंडाळी तुम्हाला माहिती आहे का शेंडाळी असते वांग्याला? ते माहिती नाही पाहिलेली. बरोबर आहे. व्हायरस असतो खूप. म्हणजे तुम्ही शेजारी पाजारी फिरा वांग्याच्या प्लॉटमध्ये लगेच कळेल तुम्हाला किती व्हायरस असतो. इथे तुमच्या प्लॉटमध्ये पूर्ण आम्ही ड्रोनमधून मगाशी पाहिलं. हां, पुढं तुम्ही अरुण भाऊ तुम्ही पाहत होते कसा प्लॉट दिसत होता? असं वाटत नाही हा वांग्याचा प्लॉट. हां, म्हणजे पूर्ण प्लॉट पाहिला तुमचा इथं. तर आजूबाजूला पाहिलं तर हा प्लॉट असा चमकतो काळाभोर आणि एकदम त्याला बघा ना त्याचा विस्तार किती मोठा आहे. किती मोठा विस्तार असेल 6 फुटी सरी. एवढा विस्तार आहे. आणि खाली माल जर पाहिला तर त्याला कांडोकांडी माल लागलेला आहे मागे बघून, आहे की नाही? आता किती दिवसात झाला आहे प्लॉट तुमचा? 12 फेब्रुवारीची लागवड आहे. 12 फेब्रुवारी आणि आता म्हणजे 30 मे 30 मे, मार्च आणि एप्रिल आणि मे, हे साधारणतः 3 महिने होत आहे. 90 दिवसाचे पुढे दिवस झाले. म्हणजे 100 दिवसाचा प्लॉट झाला आहे तुमचा. 100 दिवसामध्ये प्लॉटचं एवढं विस्तार झालेला. किती तोडे झाले आतापर्यंत? आता तसं जर प्लॉट आहे ना 1.5 महिन्यापासून चालू झालं. बर. 1.5 महिन्यात पाहिलं. हां, हो. पहिला तोडा 1.5 महिने. बर बर. आणि आता दिवसाड चालू. दिवसात तोडा चालू आहे. त्यावेळेचे वांगी जी होती झाडं मोठी असायची, हां, म्हणजे हाईट वाढलेली असायची. बरोबर. नुसते म्हणजे अशी हाईट वाढलेली त्याची असते. जी फुटवी असायची हां, ते खोडापासून साधारणतः 6 इंचापासून वरती वरच राहायचे, खाली खाली नसायचे. नाही. बर. याचे याची जी फुट्याची जी पद्धत आहे ही जमिनीतून बरोबर आहे. याच्यामुळे काय झालं? फार मोठा फरक आहे. याच्यामुळे फरक काय पडला मग उत्पन्नात? उत्पन्न वाढलं, उत्पन्न वाढलं. वाढलं. डबल झालं. जेवढे फुटवे वाढले तेवढं उत्पन्न डबल किती झालं. तोडा निघतो तुमचा? आता साधारणतः 10 खायचं किती तीन किलो एकशे असेल? 300 किलो म्हणजे 250 ते 300. म्हणजे जवळजवळ तुमचे 10 ते 12 कॅरेट निघतात. 12 ते 14 15 कॅरेट पण. 15 कॅरेट. म्हणजे 300 म्हणजे 15 कॅरेट. 15 कॅरेट तुमचा माल दिवसात निघतो. बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस लागवड केली तेव्हापासून एसीटी वापरताय, हो. तर मग काय काय बेसल डोस वगैरे वापरला तुम्ही? बेसल डोस मध्ये आहे ना कृषी अमृत 15 बॅग टाकले. एवढ्या याला हो. 30 गुंठ्यात? 30 गुंठे. बर. आणि सम्राट वापरलो. SSM. SSM. ते किती वापरलं होतं? ते 3 बॅगा होत्या. अच्छा, आणि अजून दुसऱ्या अशा 2 म्हणजे कोणते होते? 3 SSM 3 हां. ह्युमस गोल्डच्या 2 होत्या. अच्छा, म्हणजे 3 3 2 2 हो. हा बेसल डोस कृषी वापरला. अमृत 15. बरोबर. तुम्ही त्यांना ते वरच्या 5 गोण्या कमी करून त्याच्याऐवजी आर एन पी एच का नाही दिला? यांच्या जमिनींना भेळीपेक्षा आहे ना त्यांना चिवडीच जास्त गरज आहे. म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन ऑलरेडी आहे. बरोबर. याच्यामध्ये पण तुम्ही जर आर एन पी एच वापरलं असतं, आर एन पी एच म्हणजे जेवण आहे, आणि तुम्ही SSM वापरलं म्हणजे तो नाश्ता आहे. शिलाजीत वापरलं तुम्ही म्हणजे ते सूप आहे. सूपही गरजेचं आहे, नाश्ताही गरजेचा आहे, त्याची स्वतःची वेळ आहे. परंतु बेसल डोस म्हणजे आहार जो म्हणतो आपण, लंच किंवा डिनर, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. लंच आणि डिनर जर खाल्लेला माणूस असेल तो दिवसभर घरी येत नाही. आणि तुम्ही जर पोह्यांवर पाठवला किंवा नाश्त्यावर पाठवला तर तो 2 तास परत येतो, काहीतरी आणा. तुम्ही जर हे वापरलं असतं तर ह्या फळांची आणखी संख्या 2 पट असते. याच्यापेक्षा तुमचे 300च्या ठिकाणी 500 किलो 600 किलो माल निघाला. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं तर पावसाळ्यामध्ये सगळी पिकं संपली. किती दिवसाच्या पावसाने? 1 महिन्याच्या. बरोबर आहे, 25 दिवसाच्या. मग याचं काही कारण तुम्ही शोधलं का? तुमचा प्लॉट राहिला आणि त्यांचे काय गेलं? नाही, आता कारण तर आमच्या लक्षात आलं ना. काय कारण आहे सर? हे तुमचे डोस ठीक आहे, वापरल्यामुळे चला आमचे वापरले ठीक आहे, पण आमच्या डोसनी नेमकी काय केलं असेल बा? काय असं विज्ञान घडलं असेल? माती आहे ना, माती भुसभुशीत झाली. बरोबर. त्याच्यामुळं ते पाणी साधी सिंपल गोष्ट आहे, मला म्हणजे सांगा. माझ्या मते हां,
पाणी खूप साठत हा. होतं, पण मुळे ना त्यांना पाहिजे तेवढंच पाणी घेत होतं, बाकीच्या पाण्यात ते निचरा करत होतं. करेक्ट. अजूनही लोकांचा भ्रम आहे अकोला पट्ट्यामध्ये रासायनिक खतामुळे शेती पिकत. काय म्हणते तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? नाही हे चुकीचं आहे. हा, चुकीचं आहे. चुकीचं आहे. हे तुमचं प्लॉट पाहिलं कळतं की नाही? हे त्यांना कधी कळेल माहिती का, तेव्हा अजिबात पिकणार नाही ना, तेव्हा त्यांना कळेल. आता लोकांची पिकं का बरं खराब होत आहे? जमिनीतला रग काय झाली, संपला. पोत खालवला. पोत खालवला म्हणजेच काय झालं, सेंद्रिय कर्ब कमी झाला, म्हणजे जीवाणूंचं अन्न होतं ते संपलं. आज SCT मध्ये काय करतंय तुम्हाला माहिती आहे का, ते जमिनीमधल्या जीवाणूला सक्रिय करतं, त्याच्यामुळे जमिनीमध्ये ते नांगरायला सुरुवात करतात. बरोबर आहे की नाही? जमिनीमध्ये ते खालीवर जाता, इकडे तिकडे फिरता, आणि त्याच्यामुळे जमीन काय होते, भुसभुशीत, वापसा येते, आणि मग मुळांना काय मिळतो, ऑक्सिजन. मुळांना परत ऑक्सिजन मिळाल्यावर ते काय होतात, ताजेतवाने. आपला जीव गुदमरल्यावर आपलं कसं होतं, बरोबर आहे की नाही? जसं शेतीमध्ये तसंच गाई धान्यामध्ये मिनरल मिक्सचर वापरतात लोक, ते रसायनाचं आहे. कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे सगळं जनावरांना कुठून मिळायचं, पहिलं चाऱ्यामधून. पण आमच्या जमिनीत काहीच नाही राहिलं म्हणून चाऱ्यामधून ते मिळत नाही, मग ते वरून द्यावं लागतं. पण तेच तुम्ही जर आपलं मिल्क चार्जर वापरलं, कशाला, गाईला, त्या जनावराच्या शरीरामध्ये एवढी ताकद होती की तुम्ही दिलेल्या चाऱ्यामधून ते कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळं काय करतं, उचलतं. तुम्ही दिलेल्या खुराकामधून ते सर्व प्रकारचे मिनरल्स उचलतं, तिचं पोषण पूर्ण होतं, आणि वरून त्याचे जीवाणू असा पोटामध्ये तिच्या, त्यांना पण ताकद मिळते, मग ते जीवाणू वेगाने काम करतात. गेल्या वॉटर सोडलं का नाही सोडलं थोडं का, 19 वगैरे असं नाही, पूर्ण प्लॉट याच्यावरच करायचा होता, वैदिकच करायचं. थोडं केमिकल वापरून बघा, तुम्हाला सल्ला नाही मिळाला कोणाचा? ते सांगणारे भरपूर सांगितले पण नाही वापरलं. का हो काका? नाही कसं होतं, एकदा ऑर्गॅनिक करायचं ठरलं हे आता हे ऑर्गॅनिक नाही राहिलं. आता तुम्ही ऑर्गॅनिक म्हणता ना, तिथं चांदी आहे, पण हे डायरेक्ट वैदिक झालं, म्हणजे सोनं आहे. आता हे म्हणजे केमिकलची शेती म्हणजे लोखंडाची शेती. तुम्ही ऑर्गॅनिक शेती म्हणता ना, ती चांदीची शेती चांगली आहे, ठीक आहे, हरकत नाही. परंतु तुम्हाला जर सोन्याची वैदिकची शेती करायला मिळते तर का ऑर्गॅनिकची करायची? त्याला जर बेसल डोस टाकला तर हे वांगे तुम्हाला मध्ये घुसून देणार नाही. टाकायचं आहे, पण आता पाऊस चालू होता ना, आता टाकायचं आहे. आता विश्वास पटलाय, म्हणजे शेतकऱ्याला काय ऐपत नाही असं नाही, त्याच्याकडे विश्वासाची ऐपत नाही राहील. काय वाटतं एकंदरीत प्लॉट बघून, हा आनंद बघून? बघा ना, किती सुंदर आहे, बघा ना इथं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कळी आहे आणि लगेच काय आहे, फूल आहे. वांज असं झाडच नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही. बरं, टेस्ट कशी काय? हा, मला हाच प्रश्न विचारायचा होता. बायका वांगे नेतात, तर बायकांचं म्हणणं असं आहे, आम्ही बाकीच्या ठिकाणून वांगा आणतो, पण तुमच्या वांग्यांना जशी टेस्ट आहे ना, बरं, तशी टेस्ट बाकीच्या वांग्यांना नाहीये. तर तुमच्या वैदिकमुळं म्हणजे झाडाची टेस्ट वाढते का, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. मला सांगा, तुम्ही जर तुमच्या मिक्सरमध्ये दळायला जर तुम्ही जर समजा साखर टाकली, तर दळाल्यानंतर जी पावडर तयार होणार आहे ती गोड होईल का तिखट होईल? गोडच असेल. का? कांद्यात साखर टाकली. साखर टाकली, बरोबर आहे की नाही? तुम्ही तिच्यामध्ये जर मिरची डाळ टाकली तर पावडर कशी होईल? तुम्ही या मातीमध्ये जर विष टाकलं, जहर 10, 26, 18 केमिकल टाकलं, तुमचं अन्न सुद्धा कसं पिकणार? केमिकल. आता केमिकल चव आहे का? चाटून बघा ना 18 थोडंसं. तुमची जबाबदारी, वा माझ्या नाही तर माझं नाव घ्याल. म्हणजे तुम्ही आपल्या वैदिकच्या पावडर चाटून बघा, माझ्या जबाबदारी चाटा, बरोबर आहे? केमिकल तर तुमच्या जबाबदारी चाटा. खतं औषधांचं नांग नाद लागू, त्याच्यामुळे लांब राहा, बच्चों से नाही बडों से भी दूर रखिये, त्याच्यावर लिहिलेलं असतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खतांमध्ये तुम्हाला टेस्टच नाही सापडणार. आपल्या वैदिकच्या पावडर टाका तुम्ही, तुम्हाला अशी मसाल्यासारखी टेस्ट लागेल. मग तुम्ही त्याला, साधी सिंपल गोष्ट आहे, गाईला जर तुम्ही कांदे खाऊ घातले तर त्याच्या दुधामध्ये कशाचा वास येतो? कांद्याचा वास येतो, बरोबर आहे ना? मग ह्या मातीला, वांग्याला जर तुम्ही खाली जर अमृत खाऊ घातलं तर याला पण कशी चव येणार? अमृताची चव. किती सोपं आहे. किती पण खाले वांगे तरी पोट भरत असं वाटतं का? हो, खरं आहे का? काय बदल वाटला वांग्यांचा टेस्टचा? वांग्याचे बदल फार जमीन आसमानाचा फरक. हा, इथून मागे तुम्ही काही वेळा ऑर्गॅनिक वरही केले, चांदी पिकवली, लोखंडही पिकवलं काही, पण ती मजा नाही. फार मोठा. मला सांगा, पूर्वी तुमची जमीन कर्जदार होती तेव्हा सुद्धा अशी टेस्ट येत नव्हती. आपल्याकडे फळ आळ्यासाठी काय? हे बघा, एक लक्षात घ्या,
तुम्हाला फळाळी का त्रास देते त्याचं उत्तर तुम्हाला मी आल्यालाच दिलं. मी तुम्हाला 15 गोण्या कशा दिल्या त्या बरोबर दिल्या, तुमच्या एरियानुसार 15 गोण्या बरोबर आहे, 2 गुंठ्याला 1 बॅग. परंतु त्या तुलनेमध्ये RNPH नाही दिलं. RNPH हा पाया आहे. तुम्ही पायानंच रस्ता बिल्डिंग उभारली तर एखादी तरी भीत तुमची काय होणार आहे, पडणार. तसं तुम्हाला कधी कधी फळाळी जी येते ती त्याच्यामुळे येते, ती भीत कोसळली तुमची तिथे. तुम्ही RNPHचा बेसल डोस भरा. एक जर किडीचा आळा जर सापडला वांग तर मला पाठवून द्या. एका वांग्याचे 100 रुपये पाठवून तुम्हाला. आता भरू ना. चमक जी आहे ना मालाला, शायनिंग. झाडच चमकतं. एवढा पाऊस झाल्यावर सुद्धा शायनिंग टिकू नये. पाऊस जाऊ तर कसं असं प्लॉट शायनिंग म्हणजे मार्केटमध्ये 1 नंबर विकलं. आज आहे ना कालच तोडले होते, हां. आज 32 रुपये किलो विकले. 32 रुपये किलो. हा लोकांची कुणाचं 24 आहे, कुणाचे 23 आहे. तरी त्यांना माहिती नाही वैदिकचं आहे. चमकीवर गेले ते, चमकीवर गेले. कळलं त्यांना. जर वैदिक कळलं तर 50 रुपयाच्या पुढे जाते. हे महत्व. तुम्ही जर इथं जरी बसले, तुम्हाला अजून कल्पना नाही आहे, तुम्ही जर स्टॉल टाकला इथं आणि वैदिक वांगे, औषधीयुक्त वैदिक वांगे असं तुम्ही जर टाकला स्टॉल तर जाणार येणारे सगळे कर्मचारी 2 मिनिटं थांबतील. बाजार काही असो, तुमचा रेट फिक्स. येतात. मग तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला वांगे किती परवडतील विचार करा. तुम्ही 300 किलो तुम्ही तोडताय, 50 रुपये किती झाले रोजचे? 15,000 रुपये दिवसात. महिन्याची किती झाली? 15 दिवसाची 2.25 लाख रुपये झाले ना. हां बरोबर आहे का? 15 5 75 आणि ते 150 झाले ना 2.25 लाख. म्हणजे 2.25 लाख रुपये तुम्हाला महिना देऊ शकते हे वांगे. तुम्ही इथं बसून विकले तर. तुम्ही आधी मातीवर काम केलं, आता तुम्ही बेसल डोस टाका, तुमचे वांगे सुंदर होतील. आणि आज तुमचं ज्या काय भावात जाते तुमचे वांगे, समजा 30 रुपये 32 रुपये किती गेले म्हणले? 32 रुपये. 32-30 रुपये जरी गेले, कितीचं होतं तुमचं वक्कल? 15 जाळ्या होत्या. 15 जाळ्या होतं. 300 किलो गुणिले 30 किलो जरी धरले तर किती झाले? 9,000. किती झाले करा? 9,000. म्हणजे 9,000ची तुमची दिवसात पट्टी जरी धरली आज, तरी महिन्याला किती झाली? 15 9 1.25 लाख रुपये झाले. 1,35,000. तर मी 30नेच धरले. म्हणजे तुम्हाला लाख रुपये महिना चालू झाला ना. आणि हे जर बेसल टाकला तर हाच 2 लाखावर जाईल. काय सांगा सगळ्या सगळे शेतकरी वैदिक वापरून बघा, उत्पन्न तर तुम्हाला डोळ्यासमोर. आणि रासायनिकपेक्षा खर्च कमी आहे. त्या तुलनेत जर बघितलं, तुम्ही नवीन हे तुम्हाला माहिती नाही असं म्हणते. तुम्ही सांगा खर्च कुठे कमी होतो? औषधामध्ये, रोगराईमध्ये खर्च होत नाही. सगळ्यात महत्वाचं जमिनीचा पोत सुधारतो. मग हे कोणाला कळतं माहिती का? जो त्याच्यामध्ये दूरदृष्टी ज्याच्या काय ना, तो काय विचार करतो? जमिनीचा पोत सुधारला पाहिजे. जो पायाजवळ पाहणार आहे तो म्हणतो नाही आता थोडा चांगला आला पाहिजे. तुम्ही पैशाचा विचार करण्याच्या ऐवजी तुम्ही फळाची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही कर्मावर प्रेम केलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण म्हटले होते. दुसरी गोष्ट तिकडून आहे ना 6 साऱ्यांमध्ये पाणी आहे. बर. 20-25 दिवस झाले आत्ता पण. हो. बर. कॅनल आहे ना. अच्छा कॅनॉल गेलेला आहे. मगाशी हा पाहिला आम्ही, मगाशी हा रोड मधून पाहिला. आणि ओढ्याचा पॉइंट, वड्याचा पॉईंट तिथे आम्ही वरून रोड मधून व्हिडिओ पण काढलाय. हा ओढ्याचा पॉइंट आहे हा. आणि तिथून ते पाणी सर्क्युलेशन. बर. शेजारी कॅनॉल आहे. कोणता कॅनॉल आहे हा? निळवंडा. हा निवडणे कॅनॉल आहे का? बर. म्हणजे निळवंड्याचा उजवा. त्या कॅनॉल मधून पाणी झिरपतं खाली. त्या गल्ल्यांमध्ये सारखं काय आहे? कॅनॉलचं येतं, काही पावसाचंही पाणी. सगळं झालं ते दोन्ही एकत्र झालं. ओढ्याचाच पॉइंट आहे ना. तर तिथे जिरून परत जिरायची पण क्षमता संपली, एवढं पाणी येते. उपळा म्हणतो आपण त्याला. हो हो. त्या उपळ्याच्या ठिकाणी सुद्धा वांग्याच्या झाडावर फरक नाही. नाही पडत. काय जादू आहे आता सांगा. अकोल्यातील पट्ट्यातील सगळ्या शेतकऱ्यांना माझं एवढंच आव्हान आहे, तुमची माती सोनं आहे, तुम्ही तिचं लोखंड करायला आणलेलं. आता तिथे काय झाली? चांदी झाली. अजूनही तुमची चांदीच आहे, पण ती किती दिवस राहील? 2 पिढ्यांनी सोन्याची काय केली? चांदी केली. पुढच्या 2 पिढ्या चांदीचं काय करतील? लोखंड. यांच्यापर्यंत या जमिनीचं लोखंड जाईल असं. तेव्हा यांना काय पर्याय राहील? सात्विक खा. सत्व असलेलं सात्विक लक्षात ठेवा. याच्यात सत्व आहे. या वांग्यात काय आहे? सत्व आहे. खरे खोटं आहे? खरं. याच्यात सत्व नाही आहे ना, ते निसत्व आहे ना. ते तुमच्या जीवनामधून सत्व आणि सात्विकपणा गायब करतात, तामसिकपणा आणि दांभिकपणा.
नुसती शेतीपुरती आणि पिकापुरती पैसे कमावण्यापुरता विषय नाही हा. तैसा आहार तैसा विहार, तैसा पिये पाणी वैसे बनी वाणी. यांनी पाणी सुद्धा काय होतं तुमचं शुद्ध होतं. बरोबर आहे. करा तुम्ही पूर्ण डोस टाका आणि तुमच्या माध्यमातून याचा प्रचार प्रसार करा. मला तुमचे विचार खूप आवडले. काय सांगाल सर्व स्त्रियांना? सर्व स्त्रियांना हे सांगाल का वैदिक वापरा. वैदिकने सगळ्यात महत्वाचं जमिनीचा पोत सुधारतो. जमीन चांगली असेल तर पिकं चांगली येतील, पिकं वाढले तर उत्पन्न वाढेल आणि घरात तुम्हाला खायला कसं मिळेल? चविष्ट मिळेल, पौष्टिक. सगळ्यात पौष्टिक महत्त्वाचं मिळेल, पौष्टिक. चविष्ट मिळेल. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल चिंतन तुमच्या वयाच्या? हे सांगणार तर जर वैदिक जर वापरलं तर पहिले तर पीक जोमदार येतं, उत्पन्न तर वाढ आहे आणि खर्च कमी होतो. तुम्ही आता सर्व पिकांना वापरता का फक्त वापरले? नाही, सगळ्यांना वापरलं. याला पण वापरले, कोबीला? हो, कोबीला पण वापरलं. कोबीला वापरतो. आणि खाली कारले, शेवंती आहे, त्याला पण बेसल वापरतात. हो. कसं काय वाटतं ते रिझल्ट इतरांच्या तुलनेमध्ये? चांगले आहे ना. हां, आता याच्यावरून तसेच पिकं तिकडे पण? हो. ओके. तुम्ही आता पण किती खर्च केला आणि किती उत्पन्न निघाला? पण तसं पैसे काढले नाही, हां. पण साधारण 3.5 टन माल गेलाय. सरासरी 25चा बाजार भेटला असेल ना? 20-25? 20 रुपये दर धरायचा. बरं, 20 रुपये जर धरला 70,000 रुपये झाले. 70,000 खर्च किती केलाय? साधारण पहिला बेसल डोस केला होता तो म्हणजे 15,000चा बेसल डोस. बरोबर. नंतरच्या ड्रेंचिंग फवारण्या हे जवळपास 10-1,000 रुपये धरून गेले. म्हणजे ते पहिले किती? हे 15,000. हे 25 खर्च केलाय. आज प्लॉट एवढा उभा आहे आणि 70,000 रुपये झाले. म्हणजे ऑलरेडी तुम्ही 50,000 प्रॉफिटमध्ये आहे. आणि अजून इथून पुढे किती चालेल याला काय अंदाज तुमच्यावरच? हा, जेवढं आपण त्याला खायला चार्जिंग करा, मोबाईल चालत राहील. मोबाईल येतो, चार्जिंग करत राहा. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे महिन्याला लाख रुपये हा प्लॉट तुम्हाला देऊ शकतो. हे गणित उघड इथं. म्हणजे मुंबईला पाठवला तरी जागेवर विकला तर 2 लाख रुपये देईल महिन्याला. लक्षामध्ये वांग्याचं वैशिष्ट्य असं आहे, महिन्याला एक बेसल डोस भरला पाहिजे. हे 15-20 बेसल डोस जर महिन्याला टाकला याला तर तुम्ही किती वांगे तोडाल तुम्हाला पण नाही जाणार. पहिले मी ओळख करून देतो. हे अरुणभाऊ शेळके आहेत. हे माजी पंचायत समिती सदस्य पण आहेत. देवठाण म्हणून जरा चांगलं प्रतिष्ठित गाव आहे. त्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या भागामध्ये त्यांचं चांगलं नाव लौकिक आहे. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून, राजकारणी म्हणून नाही. तर त्यांना नेहमी कुठे पण आवड आहे की बा चांगल्या गोष्टींचा काय झाला पाहिजे, प्रसार प्रचार झाला पाहिजे. त्यांना आवड आहे म्हणून त्यांनी खास वेळ, नाही तर राजकारणी माणसं कुठे वेळ द्यायची नाही, समाजकारणी म्हणून त्यांनी वेळ दिला. बरोबर. आज ते आमच्या बरोबर आहे. तुम्ही शेती पाहिली, बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? मी त्या 4 साऱ्यांमध्ये गेलो होतो जिथं पाणी होतं तिथं. त्या साऱ्यांची उंची सुद्धा थोडी कमी आहे. ह्या ज्या साऱ्या बाकीच्या साऱ्या त्यांच्यापेक्षा उंची कमी आहे आणि पाणी असताना पिके सडली जातात, परंतु ते पीक अजून हिरवच आहे. तसंच आहे. आणि एवढं पाणी आता सध्या पाणी सध्या पाणी हां. मग आता पाणी असताना सुद्धा पाण्यात कसं काय पीक भात आहे का तो का भात आहे? म्हणजे त्याच्यात ही जे याचा जमिनीचा पोत आहे त्याची ताकद वाढली आणि त्याच्यामुळे ते पीक उभं आहे. साधी सरळ गोष्ट आहे ना. त्याला जगायला काहीतरी मिळतंय म्हणून ते जगलेलं आहे. त्याला जर जगायला जीव जर मिळाला नाही, प्राणच मिळाला नाही, ते जगल का? कारण 25 दिवस पाण्यात जर पीक असलं तर ते साडणार. म्हणजे वरून पाऊस, खालून पाणी. बरोबर. लोकांनी जीव सोडले ते तसंच पग धरू नये, आहे की नाही? पाणी बघितलं तुम्ही पाणी. तुम्हाला काय वाटलं पाहिजे शेतकरी म्हणून? मग आता ही कशीच टाकली जर पाण्यात तर पीक सडत इथं काहीच नाही, आहे की नाही? म्हणजे वैदिक मध्ये पंचमहाभूतांबरोबर जोडण्याची काय आहे क्षमता आहे, ताकद आहे. हे अजून काय झालं, सिद्ध झालं. म्हणून तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी यातून एक बोध घेतला पाहिजे की आपण आपल्या मातीवर काम केलं पाहिजे, पिकावर नाही. खरं आहे खोटं आहे? तुमचं सगळं काम कशावर चालू आहे? माती बलवान, पीक पैलवान. पीक पैलवान तर शेतकरी धनवान. शेतकरी धनवान जर झाला तो ग्राहकाला आरोग्य दिल्याशिवाय राहणार. ओके, धन्यवाद, थँक्यू.